बटाटा वेफर्स म्हटले की ते अशा पद्धतीचे पांढरे शुभ्र चकाकणारे, त्याचबरोबर तळल्यानंतरही खूप पांढऱ्या रंगाचे होणारे आणि कुरकुरीत होणारे हे बटाटा वेफर्स अगदी परफेक्ट कशा पद्धतीने तयार करायचे हे तुम्हाला आज या रेसिपीमध्ये माहीत होणार आहे। त्याचबरोबर बटाटा वेफर्स बऱ्याचदा तळल्यानंतर लाल होतात, तेव्हा तुमची चूक कुठे होते, ही चूक होऊ नये यासाठी तुम्हाला आज या रेसिपीमध्ये खूप साऱ्या टिप्स शिकायला मिळणार आहे। त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा। आणि रोजचा आहार या फूड चॅनलमध्ये फक्त रेसिपी बनवली जात नाही, तो खूप साऱ्या टिप्स आहेत। अगदी अचूक साहित्य प्रमाण वापरून प्रमाणबद्ध तयार होणारी रेसिपी किती प्रमाणात तयार होणार आहे, अशा भरपूर टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करत असते। त्यामुळे रोजचा आहार या फूड चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि आठवड्यातील 4ही दिवस गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार सायंकाळी 5 वाजता येणाऱ्या रेसिपी मिस करू नका। नमस्कार, रोजचा आहार या फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण उन्हाळी वाळवणातील पांढरे शुभ्र चकाकणारे बटाटा वेफर्स अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसे करायचे ते पाहणार आहोत। त्यासाठी या ठिकाणी मी बटाटा घेतलेला आहे, मध्यम साईजचा बटाटा घेतलेला आहे। आता आपण त्याची जी वरील साल आहे ती काढून घेणार आहोत। बटाटा वेफर्ससाठी एक तर अशा पद्धतीचे मध्यम आकाराचे किंवा मोठ्या आकाराचे बटाटे तुम्हाला घ्यायचे आहे, लहान आकाराचे बटाटे घ्यायचे नाही। 4ही बटाट्याची वरील साल आपली काढून झालेली आहे। आता परातीमध्ये मी या ठिकाणी पाणी घेतलेलं आहे। तुम्हाला ज्या भांड्यामध्ये हे बटाटा वेफर्स किसायचे आहेत, ते वेफर्स तयार करून घ्यायचे आहे, त्या भांड्यामध्ये तुम्हाला खूप सारं पाणी घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीची किसणी घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण हे छान असे बटाटा वेफर्स करून घेणार आहोत। बटाटा वेफर्स जास्तही पातळ करू नका, कारण जास्त पातळ केले की त्या स्लाईस वाळल्यानंतर आणखीनच पातळ होतात। त्याचबरोबर तळताना ते पटकन लाल होतात, पटकन तळले जातात। त्यामुळे बटाटा वेफर्सच्या स्लाईस हलक्याशा जाड ठेवा। सर्व बटाट्याचे वेफर्सचे स्लाईस आपले करून झालेले आहे। पाण्यामधील आपण सर्व या स्लाईस काढून घेतलेल्या आहे। तुम्ही पाहू शकाल या पाण्यामध्ये किती स्टार्च जमा झालेला आहे। आता या बटाट्यामधील आपल्याला सर्व स्टार्च काढून टाकायचं आहे। बटाटा वेफर्स तळल्यानंतर लाल होण्याचं मुख्य कारण म्हणजे तुमच्या बटाट्या वेफर्समध्ये स्टार्च राहिलेलं असतं आणि त्यामुळे तुमचे बटाटा वेफर्स हे तळल्यानंतर लाल होतात। त्यामुळे बटाटा वेफर्स जेव्हा अशा पद्धतीचे स्लाईस केलेले असतात त्यावेळेस तुम्हाला अगदी 25 मिनटं अशा पद्धतीने चोळून तुम्हाला या स्लाईस धुवायच्या आहे आणि चोळताना त्याचे तुकडे होऊ नये यासाठी तुम्हाला स्लाईस हलक्याशा जाड करायच्या आहे। त्याचबरोबर हे बटाटा वेफर्स धुण्याच्या वेळेस, या स्लाईस धुण्याच्या वेळेस तुम्हाला सतत पाणी बदलत राहायचं आहे। 20 ते 25 मिनटं धुतल्यानंतर मी अशा पद्धतीने मोठ्या पातेल्यामध्ये खूप सारं पाणी घेत आहे आणि चोळून हे वेफर्स मी छान असे धुवून घेणार आहे, ज्यामध्ये अजिबातही स्टार्च राहणार नाही याची पूर्ण काळजी तुम्हाला घ्यायची आहे। थोडेसे कष्ट जास्त होतात, परंतु तयार होणारी रेसिपी ही अगदी अप्रतिम होते। त्यासाठी थोडासा कंटाळा न करता छान असे हे वेफर्सचे स्लाईस धुवून घ्यायचे आहे। 2 ते 3 पाण्याने अशा पद्धतीने पातेल्यामध्ये पाणी घेऊन मी स्वच्छ चोळून धुतलेले होते। त्यामधील सर्व स्लाईसमधील जे स्टार्च आहे ते सर्व निघून गेले। हे पहा, अशा पद्धतीने छान असे धुतल्यानंतर देखील आपण सर्वात शेवटी 4थ्या वेळेस पाणी बदललेलं आहे आणि खूप स्वच्छ असं पाणी दिसत आहे। ते पाणी आपण तसंच ठेवलेलं आहे। दुसऱ्या पातेल्यामध्ये खूप सारं पाणी घेतलेलं आहे। पाणी मोजून घेण्याची गरज नाही, पाणी जास्तीचंच घ्यायचं आहे। यामध्ये आपण टाकलेलं आहे साधारणतः 1 ते 1.5 चमचा मीठ। त्याचबरोबर या ठिकाणी आपण तुरटी टाकणार आहोत। पाव चमचा एवढी तुरटी टाकलेली आहे, अर्धा ते पाव चमचा एवढी तुरटी आणि पाऊण ते 1 चमचाच्या दरम्यान मीठ टाकायचं आहे। आता छान अशी पाण्याला उकळी आलेली आहे, त्यामध्ये आपण या पाण्यातून स्लाईस काढून या पातेल्यामध्ये टाकणार आहोत। स्लाईस तुम्हाला स्वच्छ धुतल्यानंतर देखील त्या पुन्हा स्वच्छ पाण्यामध्येच ठेवायच्या आहे। हे पहा, आणि पाण्याला छान अशी उकळी आलेली असायला हवी। सुरुवातीला आपण अगोदर या स्लाईस पाण्यामध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून देणार आहोत। जास्त वेळ आपल्याला हलवायचं नाही, सुरुवातीला आपल्याला मिठामध्ये ही व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आहे। हे पहा, अगदी हलक्या हाताने आपण व्यवस्थित असं हे मिक्स केलेलं आहे। या ठिकाणी गॅसचा फ्लेम हा कुठेही कमी करायचा नाही। मोठ्या आचेवर छान अशा या स्लाईस आपल्याला 5 ते 7 मिनटामध्ये व्यवस्थित अशा शिजवून घ्यायच्या आहेत। आता या स्लाईस शिजवताना तुम्हाला 80 ते 90% शिजवायचे आहे। त्याचबरोबर या स्लाईस शिजत असताना तुम्हाला ते अधूनमधून एकदा दोनदा व्यवस्थित हलवून द्यायचे आहे, जेणेकरून सर्व स्लाईस एकसारख्या आकाराच्या शिजले जातील।
त्याचबरोबर तुमच्या स्लाईस किती पातळ आहे बटाट्याच्या स्लाईस किंवा किती जाडसर आहे त्यावर तुम्हाला या स्लाईस शिजण्यासाठी थोडासा वेळ हा कमी जास्त लागू शकतो। हे पहा, आता माझ्या थोड्याशा जाडसर अशा स्लाईस आहे, त्यामुळे 9 ते 10 मिनटं झालेली आहे। आपण या व्यवस्थित अशी चेक करणार आहोत। एक बटाट्याची स्लाईस काढून घेतल्यानंतर मी थंड पाण्यामध्ये घातलेली आहे, कारण ती खूप गरम आहे। अशा पद्धतीची शिजलेली आहे। आणखी मी 5 मिनटासाठी 4 ते 5 मिनटासाठी ठेवणार आहे। हे पहा, हाय फ्लेमवरच ठेवलेलं आहे, म्हणजे एकूण मला 12 ते 14 मिनटं या स्लाईस शिजण्यासाठी लागलेली आहे, कारण माझ्या स्लाईस थोड्याशा जाडसर आहे। हे पहा, आता आपण पुन्हा एकदा चेक करणार आहोत। हे पहा, अगदी सहज असं आपला या बटाट्याची स्लाईस जे 2 भाग होत आहे, म्हणजे अगदी व्यवस्थित अशा शिजलेले आहे। ह्या स्टेजला गॅस करायचा आहे बंद आणि या सर्व स्लाईस एका झारीने त्यातील सर्व पाणी ड्रेन करून दुसऱ्या झारीमध्ये छिद्राच्या झाकणीमध्ये तुम्हाला या स्लाईस काढून घ्यायचे आहे, जेणेकरून त्यातील एक्स्ट्राचं पाणी जे आहे ते सर्व रिमूव्ह होईल। हे पहा, अशा पद्धतीने आपण अगदी व्यवस्थित अशा या सर्व स्लाईस काढून घेतलेले आहे। त्यानंतर सुती कापडावर आपल्याला छान असे हे वेपर्स वाळवून घ्यायचे आहे। या ठिकाणी वेपर्स वाळवताना तुम्ही जर फॅन खाली वाळवली तर 2 ते 3 दिवसामध्ये अगदी व्यवस्थित असे वाळवले जातात। त्यानंतर तुम्हाला ते 1 तासासाठी उन्हामध्ये ठेवायचे आहे, जर फॅन खाली वाळवली तर। त्याचबरोबर जर तुम्ही हे उन्हामध्ये वाळवणार असाल तर 2 दिवसामध्ये अगदी व्यवस्थित असे हे वेपर्स वाळवून तयार होतात। हे पहा, आता मी फॅन खाली ठेवत आहे। साधारणतः 2 ते 3 दिवसामध्ये मी हे फॅन खाली सुकवून घेणार आहे। घरातच फॅन खाली मी हे सुकवत आहे। त्यानंतर छान अशी सुकल्यानंतर मी हे उन्हामध्ये अशा पद्धतीने या छिद्राच्या जाळीमध्ये ठेवलेले आहे। उन्हामध्ये 1 तासासाठी ठेवलेले होते आणि अधूनमधून ते हलवत राहिलेले होते। अगदी छान असे वेपर्स आपले तयार झालेले आहे। मी 2 ते 3 वेपर्स तुम्हाला तळून दाखवते। हे पहा, तळल्यानंतर देखील अगदी पांढरे शुभ्र असे वेपर्स आपले तयार होत आहे। रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा। रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा। या व्हिडिओच्या शेवटी व्हिडिओच्या खाली चॅनलच्या नावासमोर जे सबस्क्राईब बटन आहे रेड अक्षरामध्ये, त्यावर क्लिक करायचं आहे। त्यासमोर जे घंटीचं बटन आहे त्यावर क्लिक करून बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून माझे येणारे इथून पुढे नवनवीन येणाऱ्या रेसिपींचे नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवर येईल आणि तुम्ही माझी कोणतीही रेसिपी मिस करू शकणार नाही। त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन हे पहिल्यांदा येईल आणि तुमच्या मोबाईलची ही घंटी वाजेल। हे पहा, छान असे बटाटा वेपर्स आपले बनवून तयार झालेले आहे। रेसिपी आवडल्यास कमेंट नक्कीच द्या। वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।